ह्या चॅनल सुरू करण्यामागचं असं काय माझं मोटिवेशन नव्हतं आहे किंवा कशा गोष्टी काय होतील काय माहीत नाही. पण ठरवलं एवढंच आहे की प्रत्येक गोष्टीला मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला आहे ना माणसांना 3 वर्ष तरी द्यावी. जर तुम्ही प्रोग्रामिंग शिकाय घेतली किंवा कुठलीही स्किल किंवा कुठलेही बिझनेस वगैरे काही करायला घेतलं तर मिनिमम 3 वर्ष त्याला द्यावी. आणि 3 वर्षामध्ये जर ती गोष्ट झाली तर ओके, नाही झाली तर दुसरी ट्राय करावी. कारण एकच आयुष्य, आपल्याला गोष्ट जमत नाही कधी कधी, काय करत नाही असं मास्तरनी इंटरनेटवर ऐकलं होतं. आणि त्यामुळे म्हटलं की आता इतके दिवस झाले यूट्यूबचा विचार करतोय, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचा वगैरे हे करायचं. म्हटलं आता बनवूच, ॲटलिस्ट आपण हे 3 वर्ष ट्राय करू. झालं यूट्यूबवरती, नाही झालं पुढचा प्रश्न आहे. बट आता ही जी व्हिडिओ पुढचे ते इथनं पुढे ज्या व्हिडिओ येतील आणि इथनं पुढच्या ज्या व्हिडिओ असतील, मी पुढचे 3 वर्ष कंटिन्यू व्हिडिओ टाकेल. कोणी बघू किंवा कोणी न बघू, त्यामुळं टाकत राहील कंटिन्यू व्हिडिओ. पण हे व्हिडिओ असणार कशाबद्दल? सगळे व्हिडिओ असणार आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्राबद्दल. 3 वर्षात मी ठरवलं की सगळा महाराष्ट्र कव्हर करायचा. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं भरपूर गोष्टी आहेत ना की महाराष्ट्राच्या बाहेरची गरज पडत नाही. लोक म्हणतात की मी जगभर फिरायचे, भरपूर काय काय फिरायचे. पण फिजिकली एका माणसाला एका आयुष्यात जग फिरणं शक्यच नाही. कारण जग इतकं मोठं आहे की एका माणसाला पूर्ण आयुष्यात जग फिरणं शक्य नाही. बट या आयुष्यात महाराष्ट्र फिरणं शक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी ठरवलं की जग तर फिरलेच मी, बट एक आयुष्य भेटलं आहे, ते आयुष्य आपण महाराष्ट्र फिरवायला घालूया. कारण एका आयुष्यात जग फिरणंच होणं एवढं मोठं जग आहे की एका आयुष्यात जग फिरणं होऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला बरेच जन्म घ्यावे लागतील, तेव्हा जग फिरणं होईल. पण महाराष्ट्रासाठी एक जन्म मला वाटतं पुरेसं होईल. आणि त्यामुळे मी अख्खा महाराष्ट्र फिरायचा प्रयत्न केला आहे. आणि आता मी कॉलेज हॉस्टेलवरती आहे. आणि जो महाराष्ट्र सुरुवात होणार आहे, महाराष्ट्र फिराय वगैरे सगळ्या गोष्टी करणार आहे, तर त्यासाठी मी काहीतरी गोष्टी केल्यात. पण आता सगळं शूट मी इथनं करणार नाही, काही गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला जावं लागेल, बाहेर फिरावं लागेल, बाहेर गोष्टी जावं लागतं. त्यामुळं बॅग पॅक करायला लागेल. सगळ्या पुढच्या चॅनलवरती सगळ्या त्याच रिलेटेड कंटेंट येणार आहे. त्यामुळे बघू आता पुढं कसं काय होणार आहे. पण हां, तुम्हाला काय ते दाखवायचं आहे तर आपल्या इथं जावं लागेल. इथं त्या गोष्टी नाहीत माझ्या घरी सातारला. तर ठीक आहे, आपण सातारला जाऊयात. वेलकम टू सातारा. हे माझं घर आहे. आणि या मागं तुम्हाला काय ते दाखवायचं विशेष मला ते म्हणजे हे मॅप. आता जो हा मॅप आहे ना, हा महाराष्ट्राचा मॅप आहे. सध्या तरी हा मॅप रिकाम आहे. बट जसं आपण फिरेल आणि जसं आपण ट्रॅव्हल करेल तसं हा खूप छानपैकी भरून जाईल. फोटोज वगैरे करेल किंवा काय गोष्ट त्यामध्ये ऍड करेल. इतकं छान दिसेल ना नेक्स्ट पुढे जाऊन. आत्ता रिकाम आहे, पण हे आपण महाराष्ट्र ट्रॅव्हल करायसाठी मॅप काढलाय. आणि मी बरेच दिवस काढून ठेवलाय, म्हणजे आत्ता काढला असं नाही. एक सेकंड, पॅकेज जास्त झाले काढून. ठीक आहे, तर माफी गोड. बट ते सगळ्यामध्ये आपण महाराष्ट्र कव्हर करणार आहे, मला सांगितलंय मी. आणि अख्खा महाराष्ट्र मुलूक संबंध हिंडणार आहे. बट ते सगळं करत नाही ना, माझ्याकडे काय तर छोटेसे प्रॉब्लेम आहेत, थोडेसे पण आहेत, ऑलवेज असतात. पण म्हणजे असा की माझ्याकडं जो मोबाईल आहे तो गुगल पिक्सेल आहे, त्याची क्लॅरिटी एवढी खास नाही आहे. ठीक आहे, ठीकठाकच होऊन जातील. आणि बट त्याचा डिस्प्ले फुटला आहे, सो मला तेवढं लेवलची एडिटिंग त्या मोबाईलवर जमणार नाही. बट लकी माझ्याकडे लॅपटॉप आहे, लेट मी शो यू. बट ह्याचा एक प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये स्टोरेज नाही आहे आणि ह्याचा कीबोर्ड खराब झाला आहे. सो एक्स्टर्नल कीबोर्ड यूज करून करतो मी. आणि एवढं जास्त प्रोसेसिंग चांगलं नाही लॅपटॉप हा म्हणतो. आहेत बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम तर येणारच आहेत, कारण एवढं सगळं कव्हर करायचं आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत प्रत्येकाला येतात. आणि तरी पण करायचं आपल्याला, महाराष्ट्र ट्रॅव्हल करायचं, सगळं कव्हर करायचं आहे. आणि तुम्ही जवळच मस्त आहे. मग मला सांगायचं मला कसं सांगू काय, माझ्या अकाउंटला फक्त 350 रुपये आहे. सो इट्स सो डिफिकल्ट, बट इम्पॉसिबल नाही आहेत. पण आता जी निर्धार केला आहे, म्हणजे निश्चय केला आहे की हा चॅनल सुरू करायचा आहे आणि सगळा महाराष्ट्र एक्सप्लोर करायचं आहे. मला असं वाटतं काय ना, महाराष्ट्र एक्सप्लोर करणं ही खूप म्हणजे नशिबवान लोकांची गोष्ट आहे. कारण प्रत्येक माणूस महाराष्ट्रात जन्माला येत नाही. नशिबवान माणसं असतात तीच त्या मातीमध्ये जन्माला येतात आणि त्या साताऱ्यामध्ये. त्यामुळं खूप भाग्य लाभलं आहे मला की माझा जन्म मातीत झाला आहे आणि त्याचं मला सोनं करायचं आहे. त्यामुळे मी नक्कीच आहे ना, आल्या अडचणी तरी सोल्युशन काढेल, आले प्रॉब्लेम तरी मार्ग शोधेल. पण महाराष्ट्र एक्सप्लोर करायची ती जिद्द आहे ती पूर्णच करेल मी. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती मला तुम्हाला सांगायची, खरंच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही आहे ना लाख मोलाची माणसं आहे. आता बघा, इथनं पुढं आहेत ना गोष्टी येत राहतील, व्हिडिओ चॅनलवर 1000 व्हिडिओ पडतील आणि लाख सबस्क्रायबर पण होतील. पण तुमची तुलना, तुमची गणना त्या बाकीच्या लोकांच्यात करून चालणार नाही. कारण तुम्ही माझ्या चॅनलचा पहिला व्हिडिओ बघताय आणि तुमची इतर लोकांमध्ये कम्पेअर मी नाही करू शकत. मला कोणी आज येऊन लाख रुपये जरी दिले ना, तरी लाख रुपयाच्या बदल्यात मी ही 4 माणसं कमवू शकत नाही. ही जी 4 माणसं व्हिडिओ बघतायत माझ्यासाठी लाख माणसापेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत. त्यामुळे तुम्ही लोक आहे ना, तुम्ही प्लीज सोबत राहा. मी बाकी सगळ्यांना गमवायला तयार आहे, पण तुम्हाला नाही. त्यामुळं हा जो खाली सबस्क्राईबचा बटन आहे तो दाबा, बेल आयकन दाबा
यासाठी नाही सगळे म्हणतायत, यासाठी की आपण सोबत राहूयात. माझ्या ज्या व्हिडिओ येतील ते तुम्हाला कळतील माहिती की आली व्हिडिओ म्हणून. नाही तर कसं माहिती लोकांना माहीतच त्यामुळे बऱ्याच गोष्टी राहून जातात. मग ते बेल आयकन दाबा, तुमचं बरं नोटिफिकेशन पोचेल. आणि जो काय महाराष्ट्र आहे, जी काय आपली माती आणि हा काय संबंध मुलूक आहे, तो मी माझ्या अनुभवातून आणि वैयक्तिक गोष्टीतून सांगण्याचा प्रयत्न करेल. काय चुकलं वाकलं तर आपलं म्हणून पोटात घालून घ्या आणि सोबत राहा. जय भवानी. भेटूया पुन्हा.